आणि यानंतर एक दुःखद बातमी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन झालंय. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. लातूरमध्ये राहत्या घरी त्यांचं निधन झालंय. शिवराज पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी झालेला होता. या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात माझे सहकारी अजय घोडके. अजयजी, चाकूरकरांचं निधन झालंय, मराठवाड्यावरती एक शोककळा पसरली, काय माहिती आहे? देश आपण जर पाहिलं तर शिवराज पाटील चाकूरकर हे लातूरचे सुपुत्र आहेत. देशाच्या राजकारणामध्ये नावाजलेले एक मोठं नाव आहे. काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं हे नेतृत्व होतं आणि त्यांचं आज पहाटे दुःखद निधन झालेलं आहे. राष्ट्रीय राजकारणात काम करत असताना देशाचं गृहराज्यमंत्रीपद असेल, त्याच्यानंतर राज्यपाल आणि काँग्रेसचं एकनिष्ठ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. मागच्या काही दिवसापासून ते त्यांच्या आजारामुळे त्या ठिकाणी उपचार घेत होते आणि त्यांच्यावरती उपचार सुरू होत असताना त्यांच्या ज्या सुनबाई आहेत अर्चना पाटील चाकूरकर, या मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणूक लढवली. परंतु स्वर्गीय चाकूरकर यांनी मात्र काँग्रेसची आपली नाळ ती कायम ठेवली होती. त्यांचं काँग्रेस पक्षावरती असलेले जे प्रेम आहे ते कायम त्यांनी जपलं आणि ते कायम काँग्रेस पक्षामध्येच राहिले. परंतु आता ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचं. पण अजय, त्यांनी गृहमंत्री पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं काँग्रेसच्या काळामध्ये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांचं जी राजकीय कारकीर्द जी राहिलेली होती ती सुद्धा खूप मोठी आणि अभिमानास्पद कारकीर्द होती. त्याबद्दलच्या काही आठवणी आहेत का? नक्कीच सिद्धेश, लातूरचे सुपुत्र म्हणून ज्यावेळी काँग्रेसची सत्ता केंद्रामध्ये होती त्यावेळेस देशाचं गृहमंत्रीपद त्या ठिकाणी त्यांनी भूषवलं. त्यावेळेस त्यांनी जे निर्णय घेतले ते देशाला आणि त्या ठिकाणी दखलपात्र होते आणि लातूरसाठी ही एक मोठी अभिमानाची गोष्ट होती. त्यानंतर मात्र त्यांना एका प्रसंगामुळे त्या ठिकाणी ते गृहमंत्रीपद सोडावे लागलं. परंतु काँग्रेस पक्षाने त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखत त्यांना नंतर पंजाब या राज्याचं राज्यपाल पद सुद्धा बहाल केलेलं होतं आणि म्हणून लातूरमध्ये लातूरचे एक सुपुत्र म्हणून लातूरच्या चाकूरमधून त्यांचा कारकिर्दी सुरू झाली. परंतु लातूरचं नाव देश पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेऊन जाण्याचं काम सुद्धा स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलेलं आहे. लातूरसाठी ही अत्यंत दुःखद घटना आहे की एक मोठं नेतृत्व आज लातूरकरांनी गमावलेलं आहे. नक्कीच. धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल.